नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। राज्यात 15 जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होणार, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचे आवाहन। निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार, एनसीपी नेतृत्व बदलावर शरद पवारांचे मोठे विधान। शरद पवारांना सातारा जिल्ह्यात मोठा धक्का, सत्यजित सिंह पाटणकर यांचा भाजपात प्रवेश। नागपुरात लव्ह ट्रँगलमधून धक्कादायक घटना, मित्रानेच केली दगडाने ठेचून मित्राची हत्या। आणि राष्ट्रवादीचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय 2014 पासूनच, प्रफुल्ल पटेल यांचा मोठा खुलासा। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। हल्ली तरुणांना सोशल मीडियावर फेमस होण्याचे अक्षरशः वेडच लागलेले आहे आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात। यात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे। अशीच घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात आज घडली। मूळचा नेपाळचा असलेला आणि एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा प्रकाश भीम बुडा वय 17 वर्ष हा तरुण जामखेड येथील नानजवळा रोडवरील खटकळीच्या नाल्यात रील बनवत असताना फाशीचे नाटक केले असता त्याला खरोखरच गळफास बसला। ही माहिती जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिळाली असता कोठारी हे तात्काळ आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले व चिखल तुडवत जाऊन त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या तरुणास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। जामखेड येथून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर एका तरुणाने रील्स बनवण्याच्या नादात गळफास घेतला व ही बातमी सामाजिक कार्यकर्ते माननीय संजय काका कोठारी यांना समजताच त्यांनी आपली स्वतःची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले व पेशंट यांना समर्थ हॉस्पिटल बीड रोड येथे दाखल केले। बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आदित्य जीवने यांची महाराष्ट्र शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी गोंदिया जिल्हा परिषदेचे सीईओ मुरुंगनाथम यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जीवने यांची छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। केज कळम रोडवरील जळालेल्या बसला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार दिनांक 9 जून रोजी रात्री घडली। कळम आगाराची बस ही सोमवारी केजीतून कळमकडे जात असताना चिंचोली माळी फाट्याजवळ अचानक पेटली। बस पेटली ही गोष्ट लक्षात येताच चालक आणि वाहकाने प्रसंगावधान दाखवून प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला, परंतु ही बस घटनास्थळीच उभी असल्याने थोड्या वेळानंतर दुचाकीवरून जात असलेले गणेश कल्याण हाके आणि अशोक बबन हाके दोघेही राहणार माळेवाडी तालुका केज यांना अंधारामुळे जळालेली बस न दिसल्यामुळे त्यांची दुचाकी जळालेल्या बसला धडकली आणि ते दोघेही खाली पडले। याच वेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीसह त्या दोघांनाही चिरडले। त्यांना तातडीने केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान अशोक बबन हाके यांचा मृत्यू झाला। आज एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्साहात वटसावित्रीचा सण साजरा केला जात असतानाच दुसरीकडे मात्र गेवराई तालुक्यातील एरंडगाव येथील 28 वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। वर्षा ओम प्रकाश लाटे ही विवाहिता काल सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता होती। ती सकाळी शेतामध्ये अन्य एका महिलेसोबत काम करण्यासाठी आली, मात्र त्या महिलेला मी घरी जात आहे असे सांगून वर्षा शेतातून निघून गेली। दुपारनंतर वर्षा घरी नसल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला, मात्र ती मिळून येत नव्हती। सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान लाटे यांच्या शेतातील विहिरीजवळ वर्षाचा स्कार्फ दिसून आल्यामुळे अधिकचा शोध घेतला तेव्हा विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला। तोपर्यंत तिचे माहेरचे नातेवाईक देखील घटनास्थळावर पोहोचले होते, परंतु जोपर्यंत घटनास्थळावर पोलीस येत नाहीत तोपर्यंत मृतदेह काढला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। शेवटी गेवराई पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि पोलिसांच्या उपस्थितीत रात्री उशिरा वर्षाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला। आज सकाळी वर्षाच्या नातेवाईकांनी जेव्हा तिचा मृतदेह पाहिला तेव्हा तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याने सासरच्या मंडळींनी आमच्या मुलीचा खून करून तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला असा आरोप वर्षाच्या नातेवाईकांनी केला असून संतप्त नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली। पोलीस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी उशिरा शवविच्छेदन करण्यात आले। मारून टाकली
सर्व असलेलं सारखंच होतं. काही बी असं हाणमार, मायबापाच्या ऐकिण्यात मायबापांनी काही सांगितलं की तिला हाणमार करायची नवऱ्यानी. असे झाले लग्नाला. 6 वर्षाची मुलगी 4 वर्षाचा मुलगा आहे. नवऱ्यानी, सासऱ्यानी आणि सासूनी तिला मारून टाकलं. भागवत लाके, ओमप्रकाश लाके तिला हाणमार करत होते आणि पैशाची मागणी करत होते. सासरी होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून आणखी एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथे घडली असून सविता भाऊसाहेब विधाटे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सविता आणि भाऊसाहेब यांचा विवाह 2008 मध्ये झाला होता. त्यांना 2 मुले देखील आहेत. लग्नानंतर काही दिवस विधाटे यांनी सविताला चांगल्या प्रकारे नांदवले, परंतु मुलांना दूध पिण्यासाठी माहेरहून गाय घेऊन ये असे म्हणत त्रास द्यायला सुरुवात केली. त्यानंतर स्कूटीसाठी पैसे मागितले आणि त्यानंतर काही दिवसांनी सविता यांच्या ननंदेला अहिल्यानगर येथे घर घ्यायचे असल्यामुळे त्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली. यावेळी मात्र सविताचे वडील काशीनाथ फसले यांनी पैसे देऊ शकत नाही असे सांगितले. तर दुसरीकडे विधाटे कुटुंबियांनी स्वतःचे अहिल्यानगर येथे असलेले घर विकण्याची तयारी सुरू केली होती. याला सविताने विरोध केला, त्यामुळे पुन्हा तिचा त्रास सुरू झाला. शेवटी या त्रासाला कंटाळून सविताने घरासमोरच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी काशीनाथ फसले यांच्या तक्रारीवरून आष्टी तालुक्यातील आंबोरा पोलीस ठाण्यात पती भाऊसाहेब विधाटे, सासरा किसन विधाटे आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास आंबोरा पोलीस हे करत आहेत. काल दिनांक 9 जून रोजी केज तालुक्यातील एकुरका येथील कुमारी अंजली भरत मोरे वय 9 वर्षे ही चिमुरडी जवळच असलेल्या विहिरीत पोहायला गेली असता पाण्यात बुडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. विहीर काठोकाठ भरलेली असल्यामुळे प्रेत वर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या विहिरीवर विद्युत पंप लावून पाणी कमी केल्यानंतर रात्री 9च्या सुमारास प्रेत पाण्याबाहेर काढण्यास पोलिसांना यश आले. पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश आघाव यांनी कुमारी अंजली मोरे हिचे प्रेत केज उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा प्रतिष्ठेचा महेश भूषण हा पुरस्कार यावर्षी सनरिच ॲक्वा ग्रुपचे सर्वेसर्वा श्री बालकिशनजी पांडुरंगजी मुंदडा गुरुजी यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार हैदराबाद येथील ख्यातनाम उद्योगपती सौ भगवती महेश बलदावा यांच्या शुभहस्ते तसेच समाजातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी दुपारी दयानंद सभागृह लातूर येथे आयोजित भव्य समारंभात प्रदान करण्यात आला. त्याबद्दल माहेश्वरी समाजातील सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युवा दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे, पाटोदा. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.